का रे राजेश, आता बोलवून घे ना मोहिनीले. काय म्हणते तर त्या परिवार एकटीवरच लोट देऊन राहिल्या सारा. किती काम करून बिचारीची एकटी घरातलं. बोलवून घे आणि त्या वैशालीला फोन लावून दे. दोघी जणी आल्या तर बरं राहते. आई सध्या येत नाही ते आता. ते 7व्या महिन्याचा कार्यक्रम व्हायचा आहे तिच्या इथं. तिच्या आईनं म्हटलं तिला थांब म्हणे, 7व्या महिन्याचा कार्यक्रम करतो म्हणे. त्या दिवशी गेलतो की नाही मी, अधिक महिन्यासाठी बोलावलं होतं म्हणे दांड्यासाठी. तर उभ्या गेलो होतो मी तिथून ऑफिसवरूनच, थांबलो नाही तिथं. तर तेव्हा मग हे म्हणे माझी सासू आता उद्या म्हणे येईल म्हणे, 7वा महिना करून टाकतो म्हणे हिचा. मग तिने 7व्या महिन्याची साडी गिडी आणली होती त्यानं. असं तिकडल्या तिकडेच गेलता काय रे? जर असं सांगितलंही नाही काही मी तिकडे चाललो का काही. हा, माई राहते इकडे वाट पाहत, पण तुम्ही स्वतःच्या मनानं चालले जाता. ताई मी जाणार थोडी होतो, मला ते बोलावलं सोबत बसा लागते बा दोघं जण, म्हणून उभ्या या म्हणे मोहिनी म्हणे. मग मी ऑफिसवरून नसतं गेलो, जेवलोही नाही तिथं. बस घंटाभर बसलो, त्यानं ते मला दाय केलं काय दिलं तर, आणि बस येऊन गेलो. काय दिलं मग तुझ्या सासूनं? माझ्या सासूनं चांदीचं ताट दिलं मला, अन कपडे दिले ड्रेस, अन मोहिनीला साडी दिली. बस हे दिलं बा. बापरे, चांदीचं ताट दिलं काय रे? काही यंदा लॉटरी गिटरी लागली का बाप्पा तुझ्या सासूले? चांदीचं ताट गिट दिलं. का सोन्याची अंडी देणारी कोंबडी सापडली त्या सासूले? 2-2 पोरीले चांदीचं ताट देणं म्हणजे सोपी गोष्ट आहे काय? इथं तर आपल्या कोणी एवढं सारं असून एकाच पोरीला नाही देणं झालं. द्याची इच्छा असली तर काऊन नाही होता देणं. आता तुला कोण म्हटलं होतं काय देऊ नको म्हणून तिले? तेवढे पैसे तुझ्याजवळ काय होते नाही? आम्हाला मागते ती का भावाले 5-5 हजार रुपये आम्ही दिले असते, 15-20 हजाराचं ताट झालं असतं. काऊन नाही दिलं ते तिले? तुम्ही लोक इथं पैसे द्यायला कचकच करता घरात सामानासाठी, पण खरंच त्या चांदीच्या ताटासाठी दिले असते रे. आई दिले असते ना. काय 10-5 बहिणी आहे का आम्हाला? एकच आहे ना. जाऊ दे, शेवटी तिले समय देऊन दिली ते. बस म्हटलं जाय बाबा, जवळ काही आले नाही, हिच्या हाती देऊन दिलं सारं. आणि जाय म्हटलं तिकडे साडी देऊन दिली. तिची बहीण गेली काय मग? आहे ना तिची बहीण आहे, तिची भाऊजही आहे, अन भाऊ आहे. भाऊजय? तिचा भाऊ आला काय? आणि तिच्या भावाचं लग्न काही झालं रे? केलं त्यानं मनानं. तिकडून आणली पोरगी, चांगली आहे पोरगी, नोकरीवरही आहे, स्वभावही चांगली आणि कामही येते तिला सगळी. असं म्हणजे मनानं चांगली मग यानं पोरगी शेवटी नाही. असं आहे, असे नाकानं गोष्टी करते मोहिनी. आणि पाय बरं स्वतःचा भाऊ आता कशी घरात ठेवली मग? आई घरात नाही ठेवून हाकलून देईन काय तिले? काय झालं त्या पोरीला? चांगली आहे पोरगी, तिचा भाऊ चांगला आहे आणि ते पोरगी चांगली आहे. एका शेतात नोकरी करते मग ते दोघं जण. असं असते, आपलं स्वतःचं चांगलंच दिसते कोणाली. दुसऱ्याचं म्हटलं एखाद्यानं केलं असतं ना तर नावं ठेवले असते म्हटलं त्या बायकोनं. म्हटलं असतं मा तिनं असं केलं, त्यानं तसं केलं, अशी बोलली असती ते. आता आपल्या भावानं केलं तर बरोबर भावाला घरात घालून घेतलं. माय बापही काही बोलले नसन. मला नाही माहित बा कोण बोललं नाही बोललं, काय झालं काय नाही, काहीच माहित नाही मला. मी फक्त घंटाभरासाठी गेलो तिथं, तेवढ्या वेळात काय माहित होईल मला? फक्त मी एवढं विचारलं की पोरगी कोण आहे म्हटलं, तर मग ते म्हणे मोहितनं लग्न केलं म्हणे, तर मी भाऊ जाऊ म्हणे. अशी गोष्ट आहे म्हणे राजेशजी. तू चुपचाप बसला नाही? चांगली सटक काढायला लागत तिची. तर तुझ्या भावानं असं केलं भलं साजरं वाटून राहिलं तुले. हा, मस्त घरात घालून घेतली भाऊजय, असं तसं बोलायला लागत होतं तिला. आता मी कायले बोलू? तिला चालून राहिलं, तिच्या घरच्याला चालून राहिलं, आणि मी कायले बोलू? माझ्या घरी येऊन खाऊन राहिला काय तो? राहून राहिला इथे येऊन. मी कायले बोलू म्हणजे जवळ नाही, तू ते काम नाही बोलणं. सायानं असं करून घेतलं स्वतःच्या मनानं, म्हणणं काम होतं. आता ठेव तू बहीण तुझ्याच घरी. हा, नेत नाही मी. असं आहे तुम्ही, तसे आहे तुम्ही, असं म्हणायला लागत होतं. भावानं केलं तर बहिणीचा काय दोष आहे त्याच्यात? काही पागलसारखी बोलत राहतं. करू केलं तर सारे लोकच करून राहिले. आता नवीन काय आहे त्याच्यात? पोरगी चांगली भेटली, इकडे पाहिली असती ना, अशी पोरगी भेटली नसती म्हटलं. माणसानं याचा दोष त्याला देऊन अर्थ नसते आई. नाही तर मग यानं केलं तर त्याला म्हणा, त्यानं केलं तर याला म्हणा. काही आहे मग कार्यक्रम 7व्या महिन्याचा? करतो म्हणे बा 2-3 दिवसात असं म्हणे. अजून पूर्ण माहित नाही. तिची बहीण काही राहत नाही जास्त दिवस, लवकरच करन. तिची बहीण, बहिणीची सासू गिसू सगळेच आहे काय रे? एवढं ते कायले राहील? बहिणीची सासू की सुकायला येऊन राहील तिथं. आई आपल्या घरी करायला लागेल ना मग त्याचा कार्यक्रम. आता कायले करायला लागते? झालं त्याच्या मायच्या घरी, एक ठिकाणी कुठेही. मायच्या घरी झाल्यावर कायले सासूच्या इथं करायला लागते? मग 17 डावचा धंदा करावं काय? पैसे थोडे लागते काय? हा, 5-10 हजार रुपये लागते म्हटलं, एवढंसं करतो म्हटलं तर. आई तर पैसा लावायला तयार आहे ना मी. काय फरक पडून राहिला आहे? केलंय तर आपल्याच घरच्याचं करून राहिलो आपण, लोकांचं थोडी करून राहिलो काही. कर ना मग, माझ्या कोणी होत बाबा, मी हात वरत केले आहे. नाही तर मग म्हणशील आई तुला हे करावं लागतं, आई तुला ते करावं लागते म्हणून. नाही तुला म्हणत नाही आई मी. तू नो टेन्शन राह, तुला काहीच म्हणत नाही. फक्त उद्या अशी म्हणजो नको का बाबू काही करायच्या वेळेस मला म्हटलं नाही, मला विचारलं नाही. जर तू सप्पा हात वरत करतो तर तुला आम्ही विचारूनच काय मग आमच्याच मनानं करून सगळं. तसे तर तुमच्याच मनानं करून राहिले आहे. बरं येतो आई मी, काम आहे मला जरासं. आता कुठे चालला तो? मी जरासं गाडीच्या याच्यात चाललो. ते दादानं सांगितलं होतं मला, काल फोन आला होता दादाचा, गाडी पाहून घे म्हणे. ते ठेवली वाटते कुठं कोणाची तरी पाहून, तर तिथं जाय म्हणे, पाहून ये म्हणे. चांगली असेल तर घेऊन टाकू म्हणे आपण. म्हणजे नवीनच आहे, थोडे दिवस चालवली म्हणते ते, जास्त काही अशी जुनी आहे नाही, 4 महिने झाले म्हणते. तर ते गाडी घ्यायची आता. आता काय गाडीची गरज आहे रे आपल्याला? फालतू पैसा गुतवता तुम्ही लोक, खरंच फालतू याच्यात पैसा गुतून अर्थ नाही बाबू. आई फालतू याच्यात नाही गुंतून राहिलो. तुला माहित आहे का आता आपल्या घरी 2-2 डिलिव्हरी येणार आहे. हा, आता 2 महिन्यांनी होत तर आपल्याला धावपळ करायला लागल. वहिनीची मन का मोहिनीची मन? मग तू सांग मरे, वेळेवर कोणाला मागशील तू गाडी? कुठं जाशील अर्ध्या रात्री?
हे काही सांगून येते का वेळ दिवसानं म्हणून? बघतात कुठून आणू गाडी घोडी येते, लोक भीक मागायची कामं नाही करत. दादा म्हणे बाबू घेऊन घे म्हणे आपल्यासाठी. घ्या बापा, नाहीतरी तुम्हाला मनानं राजवट करायच्या सवय पडून गेल्या आता. माई बापाला काही विचारायला लागत नाही. आता झाले तुम्ही मोठे, आता काय विचारपूस करायला लागते. विचार नाही बाबाले. बाबा म्हणे हो म्हणे घेऊन घे म्हणे, आपल्याला गरज आहेच म्हणे. सुनाईसाठी 3-3 सुना आहे म्हणे आपल्या घरी. उद्या चालून लेकर आहे म्हणे. कोणाला काही कमी झालं जास्त झालं, उठलं आपल्या गाडीत बसलं चाललं म्हणे. हो बापाही तसाच, लेकरही तसेच. लाव ना आता बायको येईलच पैसा. आणि जरासे कामं धंदे करायला नाही लावत त्याइले. आता लावत येईल पैसा कितीक लावतात. सीजरच होते त्याचे, एककीचं नॉर्मल होत नाही. कारण एक काम नाही केलं त्यानं. आई जसं होईल तसं होईल. जे ठरलं असं नशिबात ते होणारच आहे. सीजर म्हण का नॉर्मल म्हण, फक्त बाळाची आई चांगली राहिली म्हणजे बस आहे. हो करा. येतोय मग मी, जातो काय? हो बापा जाय. नाही तर काय, नाही म्हटल्यानं थांबून राहिला तू आता. तुले म्हटलं का जाऊ नको बाबू, तर तू जाणार नाही आहे काय? अशातला काही भाग नाही, त्याच्यापेक्षा जाय बाबा. आई तुझ्यासाठी काही आणा घेणं लागते काय बाहेरून? काही खायचं प्यायचं काही आणा लागते काय? लय दिवसाच्या बाद विचारलं रे बापा राजेश. आई काही आणू काय? एक पोरकं नाही विचारत काही आणू काय म्हणून. बाहेर जाते तर मी काय म्हणतो, तुला जाते नारळ पाणी भेटलं ना तर आमचं बरं. लय दिवसची इच्छा होऊन राहिली नारळ पाणी प्यायची. मला आता ह्या दिवसाचं गरमीचं पेलंही पाहिजे. आता कोणी आणूनच नाही देत बाबा, आता काय प्यावं आपण? आई तू सांगत कोण नाही हो? त्या सांगायला पाहिजे का बाबू हे आण बरं राजेश, हे आण बरं, तू सांग ना. आम्हाला थोडी समजते का तुला काय पाहिजे म्हणून? माय बापाले समजतेले का? माय बापाले सगळं समजते का लेकराले काय पाहिजे आपल्या. पण लेकराले नाही समजत का माय बापाले काय लागते म्हणून. आई लेकरले त्याईनं पाळलं राहते, लाईनाचं मोठं केलं राहते, जन्म दिला राहते, लहानपणापासून त्याला सगळं माहीत राहते. तू सांग आता लेकरं जर मायबापाला समजून घ्यायला लागले तर मग ते मोठे लहानचा काहीच नाही राहील. तू सांगत जाय का बाबा माझ्यासाठी हे घेऊन ये बरं. बाकीच्या याच्यात लक्ष दिल्यापेक्षा स्वतःच्या खाण्यापिण्यावर लक्ष देत जाणं. बरं घेऊन ये जो भेटले तर. हा आणतो, चांगले 10 आणून देतो तुले. एक 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 पेत राहत जाय बरं रोज. हो आणून दे. जातो आहे मग मी. भाऊजी तुम्ही मार्केटला जाताय का? हा मार्केटला चाललो. कोण काय म्हणत होती? मला ना ब्युटी पार्लर मध्ये जायचं होतं, तर मला घेऊन चालता का तुम्ही? मला पण तिकडे जायचं होतं ना, आणि हे तर ड्युटीवर गेले, तर म्हणून म्हटलं मी. काय लिहिता लागतं तुला ब्युटी पार्लर मध्ये? एवढी साजरी दिसतं तरी ते चिपोटे सोडून देतं अन मोकाट फिरतं इकडली तिकडे. ते केस करायसाठी जातं काय? मोठे साजरेच दिसते तर. ते भावरीचे केस नाही ते काय काढायला लागते ते. तसंच तर साजरे दिसते माणूस. नाही आता बाई, ते सवय आहे ना मला, तर ते करावंच लागते. ज्यांना पण सवय असते ना त्यांना ते करावंच लागते, नाही तर चांगलं नाही दिसत ते. आणि थोडेसे केस पण कट करायचे होते मला. आता काय केस कापतो? साजरी लंब्या केस आहे ना बाई, साजरी दिसते. बाई आमचे केस पांढरे होऊन गेले, पण आम्ही कापले नाही, लंबेचे लंबे आहे म्हटलं. फॅशन असते आता बाई, ते तुमच्या वेळेस नव्हती तर तुम्ही तसेच ठेवले. आमच्या वेळेस आहे म्हणून आम्ही असे केले, आणि छान दिसते असे केस. मला नाही आवडते तुमच्यासारखे आजीबाई सारखे केस करायला. बरं मी इकून घेऊन जाईन. तिकून कशी येशील मग तू? का बरं तुम्ही परत नाही येणार का घरी नंतर? येईन, पण मला वेळ लागते ना. मी तर तिकडे गाडी पाहायला जातो. तिकून आलो का मग आईसाठी नारळ गिरड घेईन. तर म्हणून राहिलो तुला जर तिथं सोडून नाही देईन तर एवढा वेळ बसशील काय तू तिथं? काय होते बसायला? आता घरीच कोणते काम आहे नाही तर. निकी आली होती, तिने कामं करून घेतले, काही कामं मी पण करून घेतले. झालं, आता कामं करण्याची गरज नाहीये. आता काय तिकडे बसलं पण थोडा वेळ तर काय फरक पडते? तुम्ही तिकडे येत आहे तर मला पिक करून घ्या. सुमितला फोन लावून विचारून घे पहिले. कशाला? त्यांना कशाला विचारायचं? त्यांना विचारायची काही गरज नाहीये. तुमच्यासोबत यायला नाही म्हणतात का ते? नाही तर अजून म्हणून पाहतो दादासोबत कायली गेली असं तसं चालू होऊन जाईल त्याचं. फालतू आपल्याला नाही पाहिजे बा तिथं मग घरात. काहीच नाही म्हणत ते. भाऊजी तुम्हाला न्यायचं असेल तर हो म्हणा, नाही न्यायचं असेल तर राहू द्या मग. नाही मला काही हरकत नाही आहे. इकून तर खालीच चाललो मी लागन तर. मग खाली गेल्यावर काय आहे, एक जण बसून येईल तर काही फरक पडत नाही. तसंही रस्त्यानं लोक जाता जाता किती वेळा हात देते, घेऊन जातो आम्ही बसून त्याइले. काय फरक पडून राहिला? तसंच म्हणून राहिलो तुला का चाल मग. हो चला. आणि तिकडून येताना नाही पण आले ना तुम्ही, नाही वेळ मिळाला तर मग मी ऑटो येऊन जाईल. ऑटो भेटत नाही लवकर तिथं. आपल्या एरियात यासाठी तर याचीच वाट पाहिजे, नाही तर इकडे तिकडे भटकशीन अजून. थोडे दिवसच आहे, मग तर मी गाडीच घेते. हो यांना मी म्हटलं मला एक ऍक्टिवा घेऊन द्या म्हणून, कारण ना मला पण कुठे जाण्याची इच्छा वगैरे होते. कधी कधी पाणीपुरी खायची इच्छा होते, कधी काही खायला, कधी मंदिरात, कधी कुठे जायला इच्छा होते ना. तर बस उठलो आणि निघालो. कशाला म्हणावं लागते मग कोणाला? म्हणे काय तो असा? हो म्हणत होते. घे ना म्हणा बापा कुराड मारून स्वतःच्या पायावर. आम्ही काय म्हणतो? चाल मग परी, चाल बरं. पुण्या एरियात झाला तिथं सोडून देतो मी तुले, आणि मी माझ्या कामी जातो. तिकडे जाणार मला. हो भाऊजी आता येते, पर्स आणते आणि येते. अमाय राजेश तू घरीच आहे काय रे? सरलाबाई काय करू राहिला तुम्ही? घरीच आहे काय म्हणजे काकू? मी कुठे जाऊ? घरीच राहतो ना मी. एक तर ड्युटीवर जातो, नाही तर घरी राहतो. सरलाबाई हो सरलाबाई बोलशील हो समोर का सरलाबाईच करशील? काय म्हणून राहिली सरलाबाई? मच्छी पोट्टी घरीच नाही बिचारे. बॅग नाही तिची, काहीच नाही. कुठं गेली काय माहित?
काही सांगितलं नाही उंगतलं नाही. आम्ही उठायचंच होतो झोपीतून तर बाईसाहेब गायब होती. काय बोलताय काकू? म्हणून मला विचारून राहिलं होतं का तुम्ही राजेश घरीच आहे काय? वा रे वा, मी नेम काय तुमच्या पोरीले मग काही नाही तुमच्या पोरीसोबत. हे तीनच केलं मागल्या दिवसात ताल. हो आपल्याला नाही म्हणायचं काही. मग काही फोन घेईन तिचा, फोन कोण लावून पाहिला तिले? फोन नाही लागून राहिला तिच्या सरला बाई. ना फोन लागून राहिला ना तिनं काही लिहून ठेवलं काही नाही. बरं कोणासोबत बोले नाही जाई नाही ये नाही. घरातच बसली राहिली ती. जेव्हापासून राजेशचं तिच्या झालं होतं तेव्हापासून घरातच बसली होती म्हटलं ती. मग काय की कुठं गेली बाबा? काय माहित काही समजलंच नाही मला. कुठं गेली काय गे काही नाही समजलं. आता येते नाही येत मला तर असं वाटते सरला बाई ते पै आलीच बा. तिचा बाप मलाच बोलून राहिला बाई तू लक्ष नाही दे तसं नाही तसं नाही मी ड्युटीवर जातो ते काम नाही काय लक्ष देणं. आता मी काय बाई पोरीच्या खोलीतच बसली राहू का हो? घरात काम नाही करू का काही नाही करू काही नाही करायला लागत माझ्याले. पोलीस स्टेशन मध्ये गेलती काय? नाही बापा पोलीस स्टेशन मध्ये कुठं जाता आपल्याच नावाची बदनामी होते. नाही आपलंच लेकरून आपलीच बदनामी. काय करता आता काय करू मला सुचून नाही राहिलं काही म्हणून तर आली होती मी. मी म्हटलं बाई होऊ शकते याचं पोरग घरी आहे नाही आहे. काकू तुम्ही तर काय म्हणते बस बा. ते जाईन कुठं नाही का मायावर सापत. पोलीस स्टेशन मध्ये गेले तर नका घेजा मायना. नाही तर आणत मायावर सापत. कामं धंदे टाका लागल ना तिथं फेऱ्या मारा लागल. हो बाई, माझ्या पोराचं नाव नको घेच बापा, नाही तर आणशीन आपण. बाई आता त्यानं जर म्हटलं का शंका कोणावर आहे तुम्हाला तर मला काही ना काही ते दास लागल ना. कशा बोलता सरला बाई तुम्ही? शंका कायचं माय पाय ना आता. घे ना खाडा निवाडा करून. पोरग इथंच आहे ना, मग कोण नेईन तुझ्या पोरीले? मला तर काही सुचून नाही राहिलं बाई सरला बाई तुम्हाला काय सांगू आता काहीच नाही सुचून राहिलं. आता कोणाला म्हणून काय म्हणू. बाबू राजेश पाहिजे जरासं इकडे तिकडे जाऊ. काकू मी कुठं पाहू? मी मागं सांगितलं का मी तिच्या सगळ्या कामातून दूर आहे. कोणाच्या याच्यात नाही आहे. अजून मी गेलो आणि ते सापडली की पडली तर म्हणून याला माहीच गरज आहे म्हणून पाहायला आला मला. अजून लागून माय मागं. नाही आता मी करत तशी ते. पळून नाही गेली तरी गॅरंटी घेताच काकू तिची अशी नाही करत म्हणून ते. तुम्ही चालले होते ना, जा ना मग दोघं जण. कुठं बापा कुठं चालले? परीली घेऊन चालला काऊन? सुमित कुठे गेला? सुमित ड्युटीवर गेला आहे. मग आता इले जायचं आहे म्हणते, ते काय करायला होते जायचं आहे म्हणते बापा. तर हे चालले म्हणते. तर मग ते म्हणे राजेशले तुम्ही चालले असेल भाऊजी तर मला घेऊन चला म्हणे. म्हणून ते दोघं जण चालले. बरं ठीक आहे चला मग येतो बापा मी पाहतो अजून कोणाकोणाला फोन गिना लावून पाहतो. काकू काही गरज नाही कोणाला फोन गिना लावायची. तुम्हाला सांगतो जर तिनं बॅगही नेली कपडे नेले तर ती एक तर पुण्याला गेली नाही तर मग ते कोणासोबत गेली. पण इथं कोणीच तर नाही रे बाबू का त्याच्यासोबत बोलते जाते येते. तू होता दादा तूही नाही राहिला. मी होतो म्हणजे मी कोणती सोबत बोलून राहिलो होतो. तिनं केलं हे सगळं कारस्थान. मी म्हटलं की तिला बोल माझ्यासोबत मला पकडून ने म्हणून. तिनं केलं हे सगळं. काही पण लोक आहे इथे आल्या पाहायला जसं काही आपणच लपून ठेवलंय त्यांच्या मुलींना. स्वतःची मुलगी सांभाळणं झाली नाही आणि इथं पाहायला येत आहे. तुम्ही केली का तुम्ही नेली का? आम्ही का कोणती वस्तू आहे का आणणार आहे आमच्या घरी? तसंच आहे परी ते. इथं काही झालं का आपल्याच घरी येते काहीली. त्या काकूचं कामच मोठं बेकार आहे. पोरगी एवढी बेकार आहे चांगली बनवली नाही तिला पहिले. चांगले संस्कार नाही टाकले पण आता वाया गेली. पहिले असून कोणासोबत तर इथे येऊन राहिले विचारपूस करायला. काही नाही का लोकांच्या घरात भांडणं लावणं. मग नाही तर का आता जर मोहिनी ताई असते तर तुम्हाला बोलल्या नसते का भाऊजी? तेच ना आता ते होती नाही म्हणून तुम्ही दोघींनी भरोसा केला. मी घरातच आहे ना गेलो काय कुठं. त्याचं म्हणणं असं आहे का तिला कुठं ठेवलं असं आणि तू घरीच असन दिखावा करून राहिला बा. काही याच्या पोरीने मी करणार काय आहे हेच नाही समजत. चला तर वाट काही पाहू नको आता. चल बरं येऊन जाऊन आपण. आई येतो मी. त्या काकूच्या गोष्टीत जास्त धान देऊ नको नाही तर मग बस घेऊन बसशील डोक्यावर तेच. माझ्या काही रोल आहे नाही त्याच्यात. मी त्याच्या देण्यात नाही ना त्याच्या घराकडून जात नाही म्हटलं ऐकून जात असतो आता. मग एवढं जर अजून याच्यावर तर काय गॅरंटी देणार आहे मी? नाही रे, मला माहित आहे. मला माहित आहे माझे पोरं कसे आहे म्हणून. काही गरमी किती होऊन राहिली व बायकून नाही राहिलो बापा आता एवढ्या गरमीत. मला असं वाटून राहिलं का आता गावाला चालत जाऊ. कुठेही आपल्या आईच्या इथे जास्त गरमी नाही होत काही. आता एवढ्या दिवसाची आहे तू तर तुला गरमी नाही झाली काय? आजच होऊन राहिली काय गरमी फक्त? नाही ना गरमी तर लय दिवसची होऊन राहिली. पण काय करू असं आहे माझ्या इथं गरमी हो का थंडी लागो तरी पोरीचं मन करते का राहावंच. मी जातो आता जुहीच्या खोलीत झोपाले. तिथं मस्त एसी लावलाय बा. ते एसीत जाऊन झोपून राहतो आता. हात जाऊ नको त्याच्या खोलीत. बाहेर आहे का तू? जमतेम त्याचं लग्न झालं आणि त्याच्या खोलीत जाता काय चांगलं वाटते का ते? ते बिचारी इकडे तिकडे कामं करते तू त्याच्या खोलीत जाऊन झोपतं काय? काय होते तर गेला तर काही नाही होत असते. कोणी कोणाच्या खोलीत झोपू शकते काय होते? शेवटी एकच घर आहे ना आपलं काही दुसरं होई काय? नाही जाऊ नको मोहिनी, चांगलं नसते वाटत. काय म्हणून ते पोरगी म्हणून पाय म्हणून अशी ननद आहे म्हणून आली म्हणून डायरेक्ट खोलीत झोपाले. असं थोडी बिचारी बोलत नाही म्हणून काही समजत नाही का तिले? काहीच नाही म्हणत ते मला म्हणे मग आणि ताई म्हणे या म्हणे इकडे म्हणे झोपत जा म्हणे ते इथं येऊन म्हणे तुम्हाला सवय आहे ना म्हणे इथे राहायची तर राहत जा म्हणे इथं. तिनं म्हटलं म्हणजे ते काय म्हणून तुला येऊ नको म्हणून काय? तू तोंडानच म्हणतो कोणाला काही तर काय म्हणून ते बिचारी तुले? हो ना बाई पाय ना आपल्या घरात अजून कूलर नाही आणि त्याने एसी आणून लावून दिला. आता बिल कोण भरण एवढं मोठं थोडं बिल येत जाईल का आता त्या एसीचं? लोक म्हणते लय बिल येते म्हणते एसीचं म्हणते. त्या धाकानं मी कूलर नाही आणून राहिली
तेवढ्या एवढ्याशा पंख्यावर राहतो आम्ही. हां आणि येईन आणलं डायरेक्ट विचारलं नाही काही नाही, लावूनच दिलं. आई तुले म्हणून काय तो बिल दे म्हणून. पोरगं जर इथं राहिले आलं तर तुला म्हणणार आहे की तू आई बिल तू भर म्हणून. तो स्वतःच भरते बिल. ते दोघंही नवरा बायको कमाईचे आहे आई. करते ना ते, करू देत जाय. आता तू सांग गरमीचा टाईम आहे एवढा, साऱ्या लोकांना लागते, ते नाही लागत काय? मग नाही तर काय, कोण आमच्या घरी नाही पाहिलं काय? त्या सगळ्या खोलीत एसी लावून ठेवले आहे. एवढ्याला बिल येते, सगळेच भाऊ सर्व्हिसवाले आहे. भरत नाही काय मग बिल? माय बापाला म्हणते का भरा म्हणून? तू घरी ते सासू सासरीच्या खोलीत कुठे एसी? आता बसवते ना, आता बसून मला पाहिजे. अजून बसवला का नाही बसवला माहित नाही मला. कारण का माझ्या सासूची दुखते आमच्या खोलीत आहे का नाही म्हणून. पण मामाजी बसून देऊन राहिले होते. मामाजी म्हणे मला वाट होते म्हणे, माझ्या अंग दुखते म्हणजे जास्त थंडीनं, तर मला कूलरच पाहिजे म्हणे. म्हणून मामाजीच्या खोलीत तिकडे खिडकीत कूलर लावून दिलाय मोठा. हिची सासू बरीच आहे बिचारी बबिता, भल्ली गिरशी आहे. सुनाईनं काही केलं का तिला करायला पाहिजे. तिला असं वाटते का मी आता जवानच होऊन राहिली बा. आता सुनाईत ना आपल्यात फरक नाही का बाई? आई तू नको करत जाजो अशी. काय ते सुनीला करत देत जाजो, एकटीच आहे ते. तिला कधी कामही करायला लावत जाय आणि तिला जे शौक वाटते ते करू देत जाय. बस कामाशीच लेणं देणार ना तुले, तर कामं करायला लावत जाय. कामं करते ते, कामाला नडत नाही. सगळे कामं इथे आई तिला करता. हो बाई, माय मन बाहेर निघाले नाही करून राहिलं. लोक विचारन का कोण होय बापा पोरगी, तुमच्या पोरानं पोरगी आणली, कोण होय काय होय, तर कायच सांगावं म्हटलं. आई काहीच नाही होत असते, कोर्टातून लग्न केलंय त्यानं. तू विचारलं कोण तर सांग ना माही सून होय म्हणून. तू काऊन लपवतं? तिच्या हातची भाकर खातं राहतं. ते तुझे कपडे धुते सारं करून राहिली, समोरही करन. मग तुला सांगायला कायची आहे? ते लोक येईन का तुझ्या घरी काही करू द्यायला उद्या? तुझ्याकडून नाही बनलं तर का तुझी सूनच करन? नाही तर अशी सांगत जाशील, त्या सुनीला वाटत नाही तरी आपली सासू आपल्याविषयी काही चांगलं सांगत नाही. राहू दे म्हणा, कोण करत बसून हिचं बुडीचं. हवा आई करून घेत जाय चांगल्यानं. पण लोक सांगत जाय सोने म्हणा माई काय करता म्हणा. होय तर आपलं बाय ना म्हणा, पहिले लोक आपलं नाही पाहत, दुसऱ्याचं पाहायला जाते. ते कसं आहे बाई, आपण आतापर्यंत इज्जतदारीनं राहिलो गावात, कोणी आपल्याला होऊ नाही म्हटलं. म्हणून आता असं वाटते का आता असं म्हटलं नाही पाहिजे बाबा, बोललं नाही पाहिजे. कोणीच नाही म्हणत आई. आता ह्या जमाना असा आहे का कोणी कोणाला बोलत नाही. सगळेजण हेच म्हणते का होतच असते, चालूच राहते. लागन तर ते मागं जाऊन करन, पण समोर काहीच बोलत नाही. कारण सगळेला माहीत आहे आज याली गती आहे, उद्या आपल्याला गती आहे अशी. हो बाई, आता सांगा लागत जाईल लोकांले सून होय म्हणून. माई वा वा होय म्हणून होय तर सांगत जाणं. चांगली सून भेटली आहे तुले लोकांपेक्षा. अव लोक म्हटलं अशा पळू नाही आणते कधी पोट्टे, तर करत नाही माय बापाचं. आणि तू काय करतं, मस्त घरात राहू दे त्याइले, काही काढू नको घरातून काढशील, उद्या तोच आहे तुझ्या आधार. काय करतं त्याला काढून? आज नाही उद्या तुला सुनानच आहे कोणती ना कोणती. हा बाई बरोबर आहे, बरोबर बोलते ताई. मी काय म्हणतो तुले पाय, आता आईले पाठवतो मी, बाईले बोलावले, ज्या काही 5-6 बाई आल्या त्या आल्या. आणि तू आता तयारी कर, आपण करून टाकू ते पाडण्याचा कार्यक्रम. कारण का मला जायला लागते बाई गावाले. ते भाऊजी बोलन मला मग अजून. तुला वाटते बोलत नाही, पण मग बोलते म्हटलं. तर तू आपल्या तयारीत राह. आणि आई आणि ते बोलवून बाईले सगळं आजच्या आज होऊन जाते. तू नाही म्हणतं पाडणं गेलं तर ठीक आहे, इथं खुर्चीवर बसूनच ते ओटी भरून टाकन 5 बाया आणि झालं. बस बाकी मग काही नाही, मी चालली जातो मग गावाले. काऊन एवढी गडबड करतो बा ताई? गडबड म्हणजे बाई कामं नाही का माझ्या घरी? कोणते काम आहे? सगळे कामं तर करून घेते तुझी सासू. हो तर नाहीला झालीच करते माझी सासू. अशी थोडी म्हणते का तू जाऊन बसती तर मी करतो म्हणून तुझ्या 12 महिने. म्हणजे काय सासू सगळे सारखेच असते का? नाही तसं नाही, माझी सासू काही तशी नाही आहे. बाकीच्या सासूबाईसारखी चांगलीच आहे म्हणूनच करू नाही राहिली. आतापर्यंत 10 फोन आले असते, एखादी दुसरी सासू राहिली असती तर. मग आता त्या बापूला सगळं भेटून राहिलं जागेवर, ते कायले म्हणाले जाते काही. नाही बाई बबिता, तसंच आहे माहिती, बरोबर आहे तुझं. तशीच राहायचं आहे सासूसोबत, मिळवून मिसळून. तिचं केलं तर ठीक तुझ्या करते. हो तसंच म्हणतो मी. पाय नाही तर मग ह्या मोहिनीची सासू बापाला बेकार बाई आहे, चांगली नाही वागत सुनाईसोबत. सुनाई तशाच आहे तिच्यावानीच तिला सुना भेटल्या तरी म्हणा बरीच आहे. ते वैशाली चांगली आहे. आपल्याची मोहिनी तर माहितच आहे, तरी सगळीपेक्षा चांगली आहे. हो नाही, मला काय झालं? मी काय करतो? मी करतो माझ्या सासूचं. माझी सासूच तशी आहे माहित आहे काय? आपण काही करायला गेलं, बोलायला गेलं, उपटच बोलते. मग ते उपट बोलते, तुला तर माहित आहे. मला कोणी उपट बोललात मी तिपट बोलतो. अहो असं बोलूच तुझी सासू अशी बोलते आता तुझ्यासोबत. तू जर चांगली बोलली असते ना पहिले, तर ती आता चांगलं बोलणं शिकली असते तुझ्यासोबत. मग नाही तर काय, तर सासू जर उपट बोलली तर आपण बोलावं असते तिच्यासोबत, चुपचापच राहून जाव. माझ्या कोण नव्हतं ऐकणं. सासू असो का नवरा असो, नवऱ्याचीच तर नाही ऐकत मी, तर सासूची ऐकतो. का होत आहे मग? तू चालली गेली तर मीच काय करून इथं? मी बी चालली जाईल मग लवकरच. आता कायले तू राही ना, आता जुई आहे तुला सोबतीले. आता कसं आहे, आतापर्यंत तरी एकटी पडत होती तू, आता आहे ना तुला सोबती. हाव गड्यात, हाय गे म्हणा मला सोबती. काही असं बा मला भावजाई चांगली भेटली. समोर पाहू. आता नको सांगू, जमतेम 4 दिवस झाले तर. तू करशील तिला बोलायला मजबूर. आई आजकाल पोरेला सगळंच बोलता येते, सगळंच म्हणता येते, सगळंच करता येते. तू जर तिच्यासोबत एकड वागशील तर ते तुझ्यासोबत एकडच वागन. मग तू आम्हाला सांगशील बाई अशी वागते तशी वागते,
आम्ही तिला बोलून मग ते आमच्यासोबत तशीच वागन. तिच्यापेक्षा आता तू जशी वागतं तशीच वाग ना तिच्यासोबत. चुकलं तर चुकू दे, तोडलं फोडलं तर करू दे, केलं ना दुस्त करू दे ना. किती दिवस करन, समजेपर्यंत कोणी करत असते असं. तू आम्हालाच तर बोलतो थोड्यासाठी, तर सुनीलने बोलशील काय? मी माझ्या जाऊली एखादा फोन लावतो. जर ते आली तर आली, तर ते 7वा महिना आहेच मग एवढ्यात. आता इथं करते का तिथं करते, तर मी एखादा फोन लावून पाहतो त्याला. गेल्या काय तर त्या इथं वैशाली ताईले लावून पाहतो, आल्या ताईला वैशाली ताई इकडे. ते कायची येते व तिची कंडिशन तशीच आहे ना. तिला काय दगदग करायला लावतं काय तू आता इथं बोलावून? तिला आरामाची गरज आहे सध्या. तुला आहे ना, तिला नाही काय फालतू तिला इथे येऊन दगदग करायला लावशील अजून. दगदग कायची होता, ही गाडीत बसण्याली नाही. आली तर माया तशी जाऊली हौस आहे. कसं आहे, नाही आली तर नाही आली, पण म्हणून तर खरी बोलावलं म्हणून मोहिनी ना. नाही तर असं होईल काय म्हणून बोलावलं नाही म्हणून मला. येत नाही व ते, लावू नको तिला फोन घेऊन. ते दोजीवाची आहे, तिला कायला फोन लावतो. मग त्याच्यात काय म्हणते तर ते तिच्या माईच्या घरी असेल. तिच्या माईचं घर किती दूर आहे, लय दूर आहे गाव. आता इथं राहिली असती सासरी तर तुझ्या गाव जवळ पडते, पण तिच्या आईचं गाव दूर आहे ना. एवढ्या दूरून येईन का इथं? पण नाही मग म्हणून ना त्या मला बोलावलं नाही म्हणून मला एखादा फोनही नाही केला म्हणून त्या. फोन करून दे, फोन करणं आपलं काम आहे. तू फोन कर अन येते नाही येत पाय. आली तरी ठीक, नाही आली तरी ठीक, पण माय म्हणणं असं आहे बाबा, जास्त दगदग होते म्हणून राहिली मी. एखादा फोन खरी बी करून द्यायला लागन परीले. परी जर आली तर काऊन तू येऊन तिचं तर पटत नाही ना, मग कायले बोलावतं तिला अजून? आई आता चांगली झाली म्हणते व ते सुधारली म्हणते, सगळं करून राहिली म्हणते घरातलं, कोणाला काम नाही करायला लागत म्हणते. अन माझ्या सासूचं तिचं तसं पटून राहिलं म्हणते, मस्त शब्दाने बोलून राहिलं म्हणते एकामेकीले, मस्त गोष्टी करते म्हणते बसून एका ठिकाणी. तुम्ही दोघी आहे नाही कधी आता घरी, एक सून आहे आता, मग काय करून ते तशी तिची आवडतीच आहे ते लाईनी सून त्या सासूची. हा बाई, ही गोष्ट खरी आहे, पण पहिल्यापासून म्हटलं परी आवडते माझ्या सासूले. तिच्यासोबत पहिले चांगली राही माझी सासू. ते काहीच नाही करे बरं तेव्हा, आता तरी करते. पहिले काही नाही करे तरी चांगली राही म्हटलं. काय काय आणायला लागते मग मोहिनी? काहीच नको आणू आई, त्या फक्त साडी आणली आहे ना, ती साडी मी घालतो, तेवढंच मेकअप करतो, 5 बाया ओटी भरून द्या बस झालं. काहीच नको करू, मला शरम येते बा, मला आवडत नाही, पण ते करायला लागते म्हणून करून दे बस, बाकी जास्त नको करू काही. मॅट आहे काय व तू, साऱ्या बाया असतं करते. एवढ्या चांगल्या चांगल्या बाया बापा लोक एवढ्याला दूर मोठे मोठे कार्यक्रम करून राहिले, माणसं बाया सारे राहते तिथं, तुला कायची शरम येऊन राहिली? नाही बा, मला येते शरम. ते एवढं मोठं पोट घेऊन तिथं बसा, लोकांना दाखवा, चांगलंच नाही वाटत. पागल आहे नाही बाई, कशी करते? जाऊ दे, तिला नाही पटत तर मग कायले म्हणा आपण जबरदस्ती कायले करावं तिले? ठीक आहे ना, तर मग घरातल्या घरातच करून टाकू. मग नको म्हणतो म्हणा बापा केलं नाही म्हणून. हो पाय मग म्हणजो नको. आता सुनीगिरीचं जर करत म्हणून त्या सुनीचं करतं, माय तर केलंच नाही, असं नाही तसं नाही, असं नको म्हणजो. नाही म्हणत आई, नाही म्हणत. मी आता जातो थोडा वेळ जुईच्या खोलीत, ते आहे वाटतं ना खोलीत. मग मी गेली ना, मस्त झोपली होती तर दादूर. तिले म्हटलं मस्त झोपली म्हटलं तू, तर म्हटलं मस्त एसी गिसी लावला म्हटलं. ते म्हणे हा म्हणे ताई, तिकडूनच आणला म्हणे, तिकडून आणला म्हणे, कमी याच्यात भेटला म्हणे, चांगला आहे म्हणे ह्या म्हणे, आता लावून दिला म्हणे इथं अशी म्हणे. भल्ली खोली थंडीगार झाली होती तिची, तर मला असं वाटतं का झोपूनच जाऊ काय. मग मी म्हटलं मग जातो म्हटलं, तर आता जातो आहे मी तिथं, झोपतो थोडा वेळ, काही काम पडलं म्हणजे मला आवाज देजो. हो बापा जाय. मुनी एवढी मोठी झाली पण तिला खरंच समजत नाही. हिच्या जर खोलीत आलं कोणी तिला भला राग येते. हे तिच्या खोलीत जाऊन झोपून राहिली आता. अहो तिला सवय आहे एसीत झोपाची, 8 दिवस झाले ती इथं तशीच राहून राहिली. हा तू सांग मला, ह्या घरात कूलर नाही काही नाही, आता हवा येते कोणती कोण म्हणून राहून राहिली. नाही तर ते उठून पाय आली असती, म्हटलं असतं नवऱ्याले मी निरा तिथं चला गावाले असं म्हटलं असतं. कशी पोरगी आहे होते, राहते काय ते, गमते काय तिले? आई काही काही गोष्टी हिच्याही चुकते. आपण म्हणतो हिच्या सासूलेच नुसतं, हिच्याही चुकते काही काही गोष्टी, साऱ्या काही सासूच्याच नाही चुकत असते. टाळी दोन्ही हातानं वाजते, एका हाताने वाजत. मग ह्या ऐकत नाही तर सासू बोलते, तर म्हणते सासू बोलते, आणि नुसतं सासूसोबत मुजऱ्या करते आई. माहीत आहे बापा मला, मी राहिली हिच्या इथं 15-20 दिवस राहिली. मी सगळ्या ताल पाहिल्या याच्या घरातला, कोण कोणाला बोलते, कोण काय करते, साऱ्यात ते जाई मोहिनी घरात. हिच्यासोबत कोणी पंगा घेत नाही. मला शरम आहे. म्हटलं बापा काय म्हटलं म्हणून म्हटलं का अशी पोरगी घडून ठेवली तुम्ही, पण पहिले अशी नव्हती नाही. त्याच्या घरात जाऊन झाली अशी. जाऊ दे, तिच्या घरात तसे थोडंसं जब्बरच पाहिजे आई. जब्बर नसलं ना तिच्या घरात निबली नसते माझ्यासारखी, कारण का तिची सासूला ते आहे म्हटलं, तेडी आहे त्याचीच. हो हाय गे म्हणा तेडी, कितीक डाव म्हणे बापा तुझी माय आली असं तसं, कितीक दिवस राहते असं. बापा म्हटलं काय आम्ही काय राहायला आलो, आमच्या घरी काही खा प्यायला नाही आहे का, तुमच्याच जरी घरी राहील ना काही बाई आहे बापा. आई आपण एवढा विचार नाही करायला लागत. जवळ आहे पोरगी आहे, तिची सासू काम करून खाऊ घालून राहिली होती काय तुले, मग राहायचं मस्त, काही फरक नाही पडत असते. कोणी पोरीच्या सासू सासरेला असंच वाटते का माय बाप आले नाही पाहिजे म्हणून. मग म्हणजे ते मायबापाचं केलं पाहिजे पोराच्या, आणि पोरीच्या मायबापाचं काय काहीच नाही केलं पाहिजे काय, फेकूनच दिलं पाहिजे का त्याला तिकडे, त्यानं नाही जन्म दिला का पोरीले. तसंच आहे माझ्या इकडे तिकडे बबिता, मोठी बेकार कंडिशन आहे. हा नाही आई ठीक आहे, चल मी तयारी करतो आता, हे सगळं ठेव ठाव करायची,
अन तू बाया बोलवून घे. चालली जाय 4-5 बाया बोलवून घे. हो हो जातो मी आता. जातो शेजारच्या पाजारच्या इकडच्या तिकडच्या ज्या ज्या भेटल्या मला आणतो बाई बोलवून. हो आण. अजून उठपाय करून ते उठून पळून जाईल. अजून तिच्या घरी म्हणून काहीच नाही केलं काय म्हणत एवढे दिवस राहिली तर म्हणून पोरगी. हा ठीक आहे. आता इले हे विचारा लागन फोटो गिटो काढू काय गड्या. सांगू काय फोटोवाला एखादा. नाही तर हे आता नाही म्हणून मग काही दिवसानं म्हणून माझ्यासाठी केलंच नाही बोलायला तशी आहेच ते.